तर मुंबईतल्या अंधेरीमध्ये श्वानप्रेमीसोबत झालेल्या वादामुळे एका कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागतोय। अंधेरीतल्या MIDC मधल्या बिंद्रा सातेरी लेगसी या इमारतीमधील विलास चोरामळे यांच्या 14 वर्षाच्या मुलावर रस्त्याच्या भटक्या श्वानानं हल्ला केला। या हल्ल्यात हा मुलगा प्रचंड घाबरला। मुलाला घाबरलेल्या अवस्थेत पाहिल्यामुळे विलास चोरामळे आणि त्यांची पत्नीही घाबरले आणि सोसायटीच्या आवारात जाऊन नेमका काय प्रकार घडला ते पाहू लागले। याच इमारतीत राहणाऱ्या प्राणीप्रेमी हर्षदा पडवळ यांचा वाद झाला आणि हर्षदा पडवळ कायम इथल्या श्वानांना खायला घालतात। विलास आणि हर्षदा यांच्यामध्ये या दरम्यान वाद झाला आणि त्या वादाचा अर्धवट व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आणि फीडर्सचा छळ का केला जातो या मथळ्याखाली हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला। या व्हिडिओमध्ये चोरमाळे यांचा नंबर आणि पत्ता देण्यात आला। त्यावर फोन करून चोरमाळे यांना असभ्य भाषेत बोललं जातंय, शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप चोरमाळे यांनी केलाय आणि या प्रकरणामध्ये चोरमाळे यांनी अंधेरीच्या MIDC पोलिसांमध्ये आता तक्रार दाखल केली आहे। खायला प्यायला घालतायस काय? आता जातात मी त्याला तू काय करणार आहे? लांब राहून बोलायचं, काय करणार आहे? डिस्टन्स मेंटेन कर। मारून टाकणार कुत्र्यांना? मारणार असतील ना त्यांना मारावं ते लागतं। कधीच चावले नाहीयेत। आय अग्री, तुम्हाला सोसायटीमध्ये नाही घ्यायचे नका घेऊ, बट मारू नका। घेऊन ये त्याला कुत्र्याला, सांग मारू नका। मी मारायला नाही, घाबरवून तुझ्या औकात नाही ना कुत्रे पाळायची तर नको पाळू। खायचे वांदे आणि सांभाळायचे खायचे वांदे आमच्या घरी येऊन बघता तुम्ही।